श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। आज या व्हिडिओमध्ये जी आपण सेवा बघणार आहोत, या सेवेने आपल्या संपूर्ण घरातील वातावरणामध्ये सकारात्मकता निर्माण होईल। इव्हन या सेवेने व्यक्तीच्या, आपल्या घरातील जे काही सगळे व्यक्ती आहेत, आपण पण आलो, आपल्या मनावर याचा परिणाम होईल। आपल्या मनामध्ये आतून प्रेम निर्माण होईल। आपल्या वागण्यात, घरातील मंडळींच्या चालण्यात, बोलण्यात तुम्हाला फरक दिसून येईल। जी व्यक्ती चिडचिड करून बोलायची, ओरडून बोलायची, सरळ उत्तर द्यायचं नाही, त्या व्यक्तीच्या बोलण्यात, वागण्यात तुम्हाला फरक दिसायला लागेल। एकंदरीतच काय की पूर्ण घरामध्ये आपल्या एकोपा, प्रेम, घरामध्ये आनंदी वातावरण, ज्याचा तुम्ही आजपर्यंत विचार करत होतात की माझ्या घरामध्ये असं वातावरण असावं, ते वातावरण 100% काय 1001% या सेवेने आपल्या घरामध्ये निर्माण होईल। आणि अजून एक सर्वात म्हणजे आपण म्हणू शकतो की आनंदाची, बऱ्याच जणांना नियम म्हटलं की खूप म्हणजे असं अवघड वाटतं, तर या सेवेसाठी कोणतेही नियम नाहीयेत, कोणत्याही अटी नाहीयेत। आणि ही सेवा जर घरातील कोणत्याही एका व्यक्तीने केली तर या सेवेचा जो लाभ आहे ते आपल्या संपूर्ण कुटुंबाला मिळणार आहे। आपल्या संपूर्ण कुटुंबामध्ये एकोपा आणि प्रेम निर्माण होणार आहे। कितीही दुरावलेली नाती असू द्यात, ती तुमची या सेवेने जवळ येतील। आणि सर्वात महत्त्वाचं की बऱ्याच जणांचं असं, ताई आमचा नवरा बायकोंचं पटत नाही, याच्यासाठी काहीतरी सांगा। नवरा बायको बाहेरचं ऐकून घरामध्ये भांडण करतो, मुलांकडे लक्ष देत नाही, आमच्याकडे लक्ष देत नाही, बाहेरचं काही वाईट सवयी आहेत, व्यसन आहे, पैसा घरात देत नाही, म्हणजे अशा बऱ्याच समस्या असतात। तर या तुमच्या सगळ्या समस्या जर तुम्हाला मिटवायच्या असतील, फक्त ही सेवा करा, तुमच्या म्हणजे समस्या संपल्याच म्हणून तुम्ही समजा। ही सेवा एवढी प्रभावशाली आणि एवढी सोपी आणि साधी आहे। तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा, सगळ्यात अगोदर छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या सांगते। जेव्हा नवरा बायकोचे तुमच्या घरामध्ये वादविवाद होत असतील, भांडण होत असतील, तर सगळ्यात एक गोष्ट शिका करायला, आणि याचा आपल्याला आयुष्यभरासाठी लाभ होणार आहे। आणि आपल्या याच्याने आपल्या घरातील मुली असतील, मुलं असतील, त्यांना सुद्धा, कारण बघा आपल्या घरामध्ये जे आपण वागतो, बोलतो, तेच आपल्या घरातील मुलं शिकतात। तर तुमच्या घरातील मुलांना सुद्धा ही चांगली सवय लागेल, मुलींना सुद्धा, ती म्हणजे माघार घ्यायला शिका। बघा, कॉम्पिटिशन, राग, मीपणा, अहंकार हा आपल्या घरच्या माणसांसोबतच कशाला बरं, आणि जेव्हा हा आपल्यामध्ये येतो तेव्हाच आपल्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होणं, भांडणं होणं, या गोष्टी होऊ लागतात। तुम्ही कितीही नाही म्हणा, पण खरंच तुम्ही आता हा व्हिडिओ झाला ना, याचा विचार करा। तुम्ही म्हणजे तो असं म्हटला का, नाही मी असं नाही करणार, मग हे चुकीचं आहे, नाही माझंच बरोबर आहे। ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे ना की समोरचा व्यक्ती चुकीचा, हा जिथे आपलं नुकसान होत आहे, आपल्या घराचं काहीतरी वाईट होत आहे, त्यावेळेला आपण स्टँड घ्या। पण उगीच छोट्या छोट्या गोष्टींवरून, मोठ्या मोठ्या गोष्टींवरून कशाला की नाही माझंच खरं आहे, ठीक आहे कमी घ्या, तुझं तर तुझं खरं बाबा, पण त्याच्याने आपल्या घरामध्ये शांतता तर राहील, म्हणजे जे आपण म्हणतो की आनंदी वातावरण तर आपल्या घरामध्ये राहील। समोरच्यानी आरे केलं, आपल्या मिस्टरांनी किंवा घरातील, आपण आरे केलं की आपण कार्य करायचं, असं नाही करायचं। एक जण रबर ताणतंय तर दुसऱ्याने आपण जवळ जवळ जायचं। जर आपणही ताणत गेलो, तेही ताणत केलं, तर रबर तुटणार आहे। त्याच्यामुळे कोणीतरी एकाने ना थोडासा गोडवा घ्यायचा, माघार घ्यायला शिकायची, म्हणजे नातं जे आहे ते टिकेल। आणि नात्यामध्ये जे म्हणतो की प्रेमाचा ओलावा वगैरे, आणि बघा संघर्ष, दुःख, थोडीशी ऍडजस्टमेंट करणं हे तर प्रत्येकालाच करावं लागतं। आणि या गोष्टी नसतील तर तो संसार कसला, मग आपल्याला शिकवण कशातून मिळणार, आपण घडणार कशातून। कोणत्याही बघा एखाद्या दगडाचा जेव्हा देव बनतो, मूर्ती बनते, विविध वस्तू बनतात, तेव्हा त्यालाही घाव सोसावे लागतात, तेव्हा त्या गोष्टीला आकार येतो। त्यामुळे या गोष्टींचा ना कुठेतरी विचार करा। बघा तुम्हाला खरं स्वतःहूनच तुमच्यामध्ये तुम्ही चेंज करून घ्याल। दुसरी गोष्ट म्हणजे तुमची जी बेडरूम आहे, झोपायची रूम आहे, किंवा तुमचं घर आहे, घरातल्या फरशा त्या खालीवरी तर नाही येत ना, हे तुम्ही बघून घ्या। स्पेशली झोपायची आपली रूम, जेव्हा असं म्हटलं जातं की फरशा खालीवरी असतात, तेव्हा वादविवाद आणि भांडणं होतात। त्याच्यामुळे एकसारखी लेवलमध्ये फरशी वगैरे असावी, ही पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या नवरा बायकोमध्ये प्रेम निर्माण होण्यासाठी, एकोपा निर्माण होण्यासाठी आपल्या बेडरूम मध्ये राधाकृष्णाचा फोटो लावा। म्हणजे राधाकृष्ण अगदी आनंदामध्ये आहेत अशा याचा फोटो आपल्याला लावायचा आहे। ही झाली दुसरी गोष्ट। तिसरं म्हणजे आपल्या काय करायचं आहे, तुमचे मिस्टर समजा खूपच चिडून बोलतात, ओरडून बोलतात, अगदी त्यांच्यासमोर बोलायची सुद्धा तुम्हाला भीती वाटते, तुमच्या मुलांना भीती वाटते, तर याच्यासाठी तिसरी आपण गोष्ट काय करू शकतो की ग्लासभर पाणी घ्या, त्याच्यामध्ये 11 वेळा
बघून मोठ्याने किमान त्या पाण्यावर आपल्या मंत्राचा स्तोत्राचा आवाज जाईल एवढ्या आवाजामध्ये 11 वेळा तारक मंत्र म्हणा. ते हातामध्ये धरून त्या पाण्यामध्ये बघूनच आपली इच्छा बोला की माझे मिस्टर आता खूप छान राहत आहेत, ते आमच्या सगळ्यांची खूप काळजी घेत आहेत, आमच्या घरामध्ये एकोपा आहे, प्रेम आहे, आम्ही मिळून मिसळून राहत आहोत. जे तुम्हाला वाटतं की तुमच्या मिस्टरांचं तुमच्या घरात वातावरण असावं ते सगळं तुम्ही बोला आणि हे पाणी रोज आपल्या मिस्टरांना प्यायला द्या. ते जर पित असतील तर असाच ग्लास आपण द्या किंवा ते ऑफिसला जाताना त्यांच्या बॉटलमध्ये द्या, जेवताना त्यांच्या तांब्यामध्ये तुम्ही हे पाणी द्या किंवा त्यांच्यासाठी स्पेशल काहीतरी भात किंवा 2 पोळ्या बनवा, त्याच्यामध्ये पाणी वापरा. असं करून हे त्यांना पाणी तुम्ही प्यायला द्या. आता तुम्ही कशालाही म्हणता किती दिवस करायचं, करत राहा, तुम्हाला रिझल्ट दिसेल. पण तुम्ही दिवसच म्हणताय तर कमीत कमी 21 दिवस करा. कोणत्याही गुरुवारपासून सुरू करा किंवा उद्यापासून सुरू केलं, जेव्हा व्हिडिओ बघाल त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून सुरू केलं, त्या दिवशीपासून सुरू केलं तरी चालेल. हे आपल्याला त्यांना पाणी द्यायला सुरुवात करा. हळूहळू त्यांच्यामध्ये चेंजेस तुम्हाला बघायला मिळतील. आणि आता सर्वात रामबाण उपाय की ज्याने मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे की आपल्या घराचा काया पालट होऊन जाईल. अगदी प्रत्येकाच्या मनामध्ये कितीही राग असू द्या, काय असो, तो सुद्धा निघून घरामध्ये एकोपा निर्माण होईल. ती सेवा म्हणजे आपल्याला ऐक्य मंत्र म्हणायचा आहे. ऐक्य मंत्र हा तुम्हाला गुगलवर मिळून जाईल, हा तुम्हाला नित्य सेवेच्या स्तोत्र मंत्र पुस्तकामध्ये मिळून जाईल. मला वाटतं की एक्झॅक्टली नाही सांगतात पण अगदी 12-13 ओळींचाच, फक्त ओळींचा, छोट्या छोट्या ओळींचाच हा 12-13 ओळींचाच हा मंत्र आहे. एवढा प्रभावशाली आहे हा ऐक्य मंत्र. जर आपण म्हटला आणि हा मनात म्हणायचा नाही, मोठ्याने म्हणायचा, किमान स्वतःला ऐकू येईल. जेव्हा आपण हा मंत्र म्हणतो त्यावेळेला आपल्या घरातील वातावरणामध्ये एक स्पंदन तयार होतात आणि ती स्पंदन अशी असतात की ती आपल्या वातावरणामध्ये सकारात्मकता, एकोपा निर्माण करतात. माणसाच्या मनावर सुद्धा या स्तोत्राचा प्रभाव पडतो आणि कितीही कसंही माणूस असू द्या त्याच्या वागण्या बोलण्यामध्ये तुम्हाला काही दिवसामध्ये फरक जाणवायला लागेल. हे कोणाची सांगायची गरज नाही. जेव्हा तुम्ही या सेवेला सुरुवात कराल तुम्हालाच अगदी काही दिवसामध्ये हे जे बदल आहेत, हे जे फरक आहे तो तुम्हाला दिसू लागेल आणि तुम्ही स्वतःच ही सेवा कराल. एक वेळा ऐक्य मंत्र म्हणण्यासाठी मी तुम्हाला म्हटलं बघा की अगदी म्हणजे 12-13 ओळींचा हा मंत्र आहे. 1 मिनिट खूप झाला. तुम्ही सकाळी देवपूजा झाल्यानंतर आणि संध्याकाळी दिवे लागलेल्या देवाजवळ दिवा लावल्यानंतर हा ऐक्य मंत्र म्हणा. सकाळी 11 वेळा म्हणा, संध्याकाळी 11 वेळा म्हणा. 11 वेळा म्हणजे 11 मिनिटं खूप झाले, जास्त पकडा. 15 मिनिटं 11 वेळा ऐक्य मंत्र म्हणायला खूप झाले. तुम्हाला सकाळ संध्याकाळ शक्य नसेल, फक्त सकाळी म्हणा. सकाळी शक्य नसेल फक्त संध्याकाळी म्हणा. आणि ही सेवा काही आपण दुसऱ्यांसाठी करणार नाहीये. ही सेवा केल्याने दुसऱ्यांना फायदा होणार नाहीये, दुसऱ्यांना लाभ होणार नाही, आपलंच भलं होणार आहे. मग आपल्यासाठी आपण वेळ काढायला हवा. 2 वेळा करा. घरामध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत, खूप वातावरण खराब आहे. सुरुवातीला 21 दिवस 41 दिवस 2 वेळा करा, सकाळ संध्याकाळ. आणि त्यानंतर फक्त सकाळी किंवा फक्त संध्याकाळी करा. पिरियड्स आले तर ही सेवा करू नका, सुतक आलं तर ही सेवा करू नका, पिरियड्स आले तर घरातील इतर मंडळींनी ही सेवा केली तर चालेल. बाकी कोणतेही नियम नाही, कोणत्याही अटी नाही, फक्त एवढंच आहे. आणि ही जी ऐक्य मंत्राची सेवा आहे ती आपल्याला करायची आहे आणि नक्कीच आपल्या नवरा बायकोतील दुरावा दूर होऊन त्यांच्यामध्ये एकोपा निर्माण होईल आणि त्याचबरोबर संपूर्ण कुटुंबामध्ये सुद्धा एकोपा आणि प्रेम निर्माण होईल. एवढी प्रभावशाली ही सेवा आहे. श्री स्वामी समर्थ.